वाशीमधून वाशी प्लाझा सेक्टर 17 जवळ इमारतीची सुरक्षा भिंत कोसळली आहे। या सुरक्षा भिंतीसह इमारत परिसरातील काही भाग सुद्धा खचला आहे। भिंत कोसळल्याने अनेक दुचाकी नाल्यात पडलेल्या आहेत, तर एक व्यक्ती मात्र थोडक्यात बचावलाय। याचा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आपण पाहतोय की कशा पद्धतीने ही भिंत खचली आणि त्यामुळे शेजारी असलेले झाड आणि इतर दुचाकी सुद्धा नाल्यात कोसळल्या। दरम्यान नवी मुंबईत ठिकठिकाणी पाऊस झाला। अनेक ठिकाणी हे पावसामुळे काय परिस्थिती उद्भवली आहे याबाबत माहिती देतात आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे। अवकाळी पावसानंतर नवी मुंबईमध्ये जोरदार पावसाने आज हजेरी लावलेली आहे। आपण जर पाहिलं तर 26 मेला सेक्टर 15 बेलापूर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणी 1.5 ते 2 फूट पाणी भरलं होतं। तीच परिस्थिती आज नवी मुंबईमध्ये झालेली आहे आणि आज नवी मुंबईमध्ये सकाळपासूनच 63 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस बरसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं होतं। याची घटना वाशीमध्ये घडलेली आहे। वाशीमधील सेक्टर 17 मध्ये एक संरक्षण भिंत कोसळून बऱ्याच गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। तसेच सेवूरमध्ये सुद्धा काही झाडं कोसळून गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। तुर्बे या ठिकाणी पाणी साचल्यामुळे काही चालकांना बरंच कसरत करावी लागते। त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने काही पंपसेट लावून पाणी काढण्याची सुरुवात केलेली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंदाजानुसार आज 63 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। राहुल कांबळे, एनडीटी मराठी, नवी मुंबई। आणि आता बातमी आहे कल्याणमधून। कल्याण पश्चिम इथल्या संतोषी माता रोड परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे। ग्राउंड+1 इमारतीचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली आहे। या इमारतीत 4 कुटुंब राहतात। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। आता ही इमारत रिकामी करण्यात आलेली आहे। कल्याण पश्चिमेमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला आहे। 4 कुटुंब या इमारतीमध्ये होती। आता या सगळ्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झालेली नाही आहे। आज सकाळी 6:45च्या सुमारास संतोष माता रोडवरील राऊत चाळ राजू बारे यांच्या मालकीचे राऊत चाळ याच्या वरील दुसऱ्या मजल्याचा एक स्लॅब पहिल्या मजल्यावर पडला अशी घटना समजली। त्यावेळी महापालिकेचं पथक, अग्निशमन दल तसेच नागरी सेवा याचे कर्मचाऱ्यांद्वारे सदरचं मलबा हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे। तसेच सदर ठिकाणी 4 कुटुंब होते। 4 कुटुंबांना तिथून रहिवासमुक्त केलेलं आहे आणि त्यांना सक्चर वेट करायचं पत्र आणि बाकीची नोटीस देण्यात आलेली आहे। आता बातम्या आहेत पावसाच्या। राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय। मुंबई, नवी मुंबई आणि साताऱ्यासह कोकणात सुद्धा मुसळधार पाऊस झालाय। राजापूरमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। काही ठिकाणी बंधारे ओव्हरफ्लो झालेत, तर राजापूरमधील मधलीवाडी, कुंभारवाडी, बौद्धवाडी आणि ब्राह्मणवाडीचा संपर्क तुटलाय। इकडे कराड चिपळूण मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। वाजेगाव इथं रस्ता खचल्यानं हा मार्ग बंद करण्यात आलाय। तर नवी मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस झालाय। वाशी, बेलापूर इथं मुसळधार पाऊस झालाय। सखल भागात त्यामुळे पाणी साचलंय आणि ठाण्यातही तशीच परिस्थिती आहे। तर मुंबईत पुढील काही तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यातच आता अलर्ट देण्यात आलाय। तर ठाणे आणि पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मुंबई आणि आसपासच्या परिसरात हवामान खात्यानं वर्तवली आहे। तर तिकडे पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय। पावसाचा जोर वाढल्यानं सखल भागात पाणी साचलं आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। आज हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस झाला। जिल्ह्यातल्या काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी तुरळक देखील पाऊस झाला। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। त्याशिवाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि किनारपट्टी भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी जो सखल भाग होता त्या ठिकाणी पावसाचं पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। या जोरदार झालेल्या पावसामुळे आज मुख्यमंत्र्यांचा दौरा देखील पालघरमध्ये होता आणि या दौऱ्यावर काही प्रमाणात या पावसाचा परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळाला। एकंदरीत हा जिल्हाभर झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला असला तरी या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालेलं होतं। सध्या पावसाने उसंत घेतला असला तरी पण मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि हा जर पाऊस असा सुरू झाला तर जो सखल भाग आहे विशेषतः शहरांमध्ये त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते आणि याचा फटका
सामान्य नागरिकांना देखील बसू शकतो. तर सकाळपासून मुंबईत सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईतील किंग्स सर्कल परिसरात मुसळधार पाऊस झाला असून परिसरात पाणी साचलं होतं. दुपारच्या सुमारास हे दृश्य आपण पाहतोय. दुपारच्या सुमारास इथं पाणी साचलं होतं. रात्रभर इथं पाऊस पडतोय. त्याचबरोबर सकाळी सुद्धा पावसाचा जोर होता. त्यामुळे किंग्स सर्कल भागात सखल भागात पाणी साचलेलं आहे. गांधी मार्केट समोरची ही दृश्य आहे. तर तिकडे कल्याण पश्चिम येथील गोविंदवाडी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. नालेसफाई न झाल्यानं घरात पाणी शिरल्याचं नागरिकांनी म्हटलंय. सकाळपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आणि त्यानंतर रस्त्याशेजारील घरात हे पाणी शिरलेलं आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक मातीची भिंत ही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली आहे. डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल सुद्धा ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर मार्गावरील करूळ घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. करूळ घाटात मातीचा मोठा ढिगारा आणि दरड कोसळल्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. मात्र आता तिथं दरड हटवण्याचं काम सुरू झालंय. तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा कराड चिपळूण मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. कराडमधील वाजेगाव इथला रस्ता वाहून गेलाय. कराड चिपळूण महामार्गाचं 2 वर्षांपासून काम सुरू आहे. पुलाचं काम सुरू असल्यानं पर्यायी रस्ता मोरी टाकून तयार करण्यात आला होता. मात्र तो सुद्धा पावसानं वाहून गेला आणि त्यामुळे कराड चिपळूण मार्ग बंद करण्यात आलाय. आता बघा आता काय बी करा बघा ते तिथे गेले हा गेलं हे कोपरा हवा ते कोपरा हवा देऊ. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाला. सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलाय. नदी ओढ्यांना पूर आल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय. साताऱ्यातली स्थिती आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी. या झालेल्या एकंदरीत पावसामुळे सध्या आता कोयना धरणामध्ये जी काही पाण्याची आवक वाढलेली आहे ती 12,500 क्युसेस पाण्याचा इन्फ्लो हा कोयना धरणापात्रामध्ये होताना पाहायला मिळतोय. आणि त्याचा परिणाम म्हणजे 2 TMC सकाळी 8 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत तब्बल 2 TMC पेक्षा जास्त पाणीसाठा हा इन्फ्लो झालेला आहे. त्यामुळे एक आनंदाचं वातावरण म्हणावं लागेल. मात्र या कोयनाचा जो पाटण परिसर आहे त्या पाटणच्या परिसरामध्ये मात्र अतिशय भयावह परिस्थिती या कराड चिपळूण रोडवरती पाहायला मिळालेली आहे. कारण पावसाचं पाणी जे काही रस्त्यावरती आलेलं आहे त्याच्यामध्ये रस्ता संपूर्ण वाहून गेल्याचं चित्र आपण NDTVच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. आता जो काही वाजेगाव म्हणून जे गाव होतं त्या ठिकाणी एक नवीन पूल बांधण्याचं काम सुरू असं होतं आणि ह्यासाठी एक पर्यायी पूल तयार करण्यात आलेला होता आणि त्या पुलाचा भराव ह्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेलेला आहे. हा जो पूल आहे तो तात्पुरता कॉन्ट्रॅक्टदारांनी ठेकेदारांनी बांधलेला होता. मात्र हे बांधत असताना पुढचा विचार ठेवला नव्हता की जर का पाऊस मोठ्या प्रमाणात आला तर हा मातीचा भराव आहे तो वाहून जाऊ शकतो. याचं कोणतंही भान न ठेवता केलेलं हे जे काम आहे त्यामुळं आता या ठिकाणी शेकडो वाहनं ही आता या महामार्गावरती अडकून पडलेली आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न सध्या आता इथले स्थानिक विचारतायत. या ठिकाणचे जे वाहन चालक आहेत ते विचारताना पाहायला मिळत आहेत. तर दिवसभरातल्या पावसाच्या बातम्यांनंतर एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी.